नमस्कार. VIP टॉकीजमध्ये मी विलास गावरस्कर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आपण लहानपणी काही राजांच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. म्हणजे एक आटपाट नगर होतं, तिथे एक राजा राज्य करत होता. तो अतिशय हुशार होता, कर्तबगार होता आणि प्रजेसाठी काय करत होता वगैरे वगैरे. त्या गोष्टी ऐकताना नकळतपणे त्या राजाविषयी म्हणजे न बघितलेल्या राजाविषयी आपल्या मनामध्ये एक वेगळी छबी निर्माण होत असे, वेगळा आदर निर्माण होत असे. आणि बहुतेक वेळेला असं वाटत होतं की या राजासारखं आपण मोठेपणी झालं पाहिजे. म्हणजे अंगात तसं नेतृत्व किंवा तसं कर्तृत्व असलेला राजा आपल्याला व्हायला आवडेल. आपली मराठी चित्रपटसृष्टीसुद्धा अशीच नशीबवान आहे की तिथे एक नाही तर 3 राजांनी राज्य केलं. त्यापैकी राजा परांजपे यांच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. राजा परांजपे यांचा 9 फेब्रुवारी हा स्मृतिदिन असतो. खरं म्हणजे मागच्या अनेक व्हिडिओजमध्ये राजा परांजपे यांचा उल्लेख आलेला आहे. रिपिटेशन टाळण्यासाठी मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही मागचे खूप व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये राजा परांजपे यांच्याविषयी आपण भाष्य केलेलं आहेच. 24 एप्रिल 1910 रोजी मिरजेमध्ये राजा परांजपे यांचा जन्म झाला. आता निसर्गदत्त देणगी लाभलेला हा अवलिया माणूस खरं म्हणजे लहानपणापासूनच कलेची आवड असणारा असा होता. उत्तम ऑर्गन वाजवणं हे त्यांचं एक उपजत देणगी अशी होती आणि त्यांना ते खूप आवडायचं. म्हणजे त्यांना म्युझिकमध्ये इंटरेस्ट होता, त्यांच्या कलेमध्ये इंटरेस्ट होता, अभिनयामध्ये होता, दिग्दर्शनामध्ये होता, निर्मितीमध्ये होता. आणि हे सगळं चित्र काय असतं किंवा चित्रपट काय असतो, चित्रपटाशी संबंधित सगळे जे गोष्टी आहेत त्या कशा घडतात, कशा होतात, याचा करता करविता कसं असतं, ह्या सगळ्या गोष्टींची उत्सुकता त्यांना अगदी लहानपणापासून होती. खूप लहान वयातच त्यांनी भालजी पेंढारकर यांच्याकडे सांगितलं की मी ऑर्गन वाजवू शकतो, मला हार्मोनियम उत्तम वाजवता येतं आणि मला ते आवडतं पण. लहानग्या राजाभाऊंकडे बघून भालजींनाही कौतुक वाटलं. त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मलाही गरज आहे, कारण माझं एक म्युझिक डिपार्टमेंट आहे आणि त्यासाठी मला गरज आहे, पण तू मानधन किती घेशील? तर त्यांनी सांगितलं की मला मानधन नको, मला पैसे नको, मला फक्त तुमच्या सिनेमाची तिकीटं देत जा, त्याचे पास मला देत जा. कारण सिनेमाची त्यांना खूप आवड होती. आणि तो काळ मूकपटांचा काळ होता. म्हणजे पडद्याच्या मागे तबला पेटीवाला बसून संगीत देत असत आणि प्रेक्षकांना तो आनंद मिळत होता. राजाभाऊंना तर याच गोष्टीचा जास्त आनंद होता की आपल्याला सिनेमाचं पास मिळतो आहे आणि आपल्याला ते चित्र बघायला मिळतं आहे. आणि त्याचबरोबर त्यांची वादनाची आवडसुद्धा पूर्ण होत होती. त्यामुळे मग आणखीनच जरा जास्त मजा येत होती. आणि असं करता करता त्यांना हळूहळू अभिनयाची पण आवड होती, त्याच्यात संधी मिळायला लागली. आणि अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती अशा तिन्ही आघाड्यांवरती राजाभाऊंनी आपलं काम केलं. खरं म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीमधले अनेक असे जुने उत्तम कलाकार आहेत की जे राजाभाऊंच्या आठवणींनी अजूनही खूप हळवे होतात. आणि खरंच असं वाटतं की राजाभाऊ नसते तर नलिनी सराफ हे उत्तम अभिनेत्री किंवा सीमादेव म्हणून उत्तम अभिनेत्री म्हणून आपल्याला बघता आल्या असता का? रमेश देव यांचं पहिलं हिंदी चित्रपट होण्याचं मुख्य कारण हे राजाभाऊ परांजपे हे होते. आजच्या चित्रपटसृष्टीमधला अतिशय कल्पक, हुशार, गुणी आणि अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन, संगीत अशा सगळ्याच क्षेत्रांमध्ये अग्रेसर असणारा सचिन पिळगावकर हा कदाचित आपल्याला सापडला असता का, असा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो. आणि खरंच राजाभाऊंचं अनेक कलाकारांनी सांगितलेली मतं आपल्याला खूप महत्त्वाची वाटतात. विशेष करून माझ्या बाबतीमध्ये लहानपणी त्यांचे जे सिनेमे बघायचो म्हणजे पाठलागसारखा सिनेमा आहे किंवा गाठ पडली ठकाठका किंवा हा माझा मार्ग एकला, लाखाची गोष्ट यासारख्या सिनेमांमधून काहीतरी वेगळे पण मला जाणवायचं. म्हणजे स्ट्रॉंगली मला असं वाटतं की समाज माध्यमाचं किंवा एक समाज प्रबोधनाचं चित्रपट हे एक उत्तम माध्यम आहे. आणि त्यामुळे सुहासिनीसारखा चित्रपट किंवा जगाच्या पाठीवरसारखा चित्रपट यासारख्या चित्रपटांमधून सतत काहीतरी रंजक देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ऊन पाऊस हा सुद्धा त्यांचा असाच एक सिनेमा आहे. त्याच्यामध्ये आयुष्याचं वास्तव त्यांनी इतक्या उत्तम प्रकारे प्रकट केलेलं आहे. सुमती गुप्ते म्हणजे सुमती गुप्ते जोगळेकर या त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलेलं होतं. आणि राजाभाऊंचं याचं एक वैशिष्ट्य असं होतं की जे काही वास्तव आहे, समाजात घडणारं जे वास्तव आहे ते तसेच्या तसं सिनेमांमध्ये आणायचं. म्हणजे एका दृष्टीने आपण त्याला असंही म्हणू शकतो की व्ही शांताराम किंवा मास्टर विनायक यांचं दिग्दर्शनाचा थोडासा खूप प्रभाव म्हणा किंवा त्यांच्या तोडीचं दिग्दर्शन हे राजाभाऊ परांजपे यांचं होतं, कारण त्यांना वास्तववादी जास्त महत्त्वाचं वाटत होतं.
त्या संदर्भात मला एक किस्सा सांगावासा वाटतो. नलिनी सराफ म्हणजे सीमादेव यांच्याबरोबरचा सिनेमा करायचा होता आणि तुला पाहते रे तुला पाहते जरी आंधळी मी तुला पाहते या गाण्याचं चित्रीकरण होतं. आता त्यावेळेस थोडेसे केस विस्कटलेले आणि थोडंसं गरीब अशा घरातली मुलगी पडद्यावरती दिसणं हे खूप गरजेचं होतं. त्यामुळे ज्यावेळेस यांचा मेकअप केला गेला सीमाताईंचा, तर त्यावेळेला त्यांनी तो कसा झाला आहे वगैरे बघण्यासाठी आरसा मागितला. तर राजाभाऊंनी स्पष्टपणे नकार दिला आणि सांगितलं की हिला आरसा अजिबात दाखवायचा नाही आणि केसही व्यवस्थित करायचे नाहीत. मग त्यांनी स्वतः येऊन ते केस विस्कटवले आणि सांगितलं की आपल्याला वास्तवाच्या जवळ जाणारं चित्रीकरण करायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला तसं दिसणं हे खूप अपेक्षित आहे. नाहीतर सीमाताईंना असं वाटत होतं की आपण पडद्यावर नायिका साकार करतो याचा अर्थ आपल्याला खूप छान दिसलं पाहिजे, चेहऱ्यावरती रंग लावला पाहिजे, पावडर लावली पाहिजे आणि मग आपण छान दिसू, कारण आपल्याला पडद्यावर दिसायचं आहे. पण भूमिकेची जशी गरज असेल त्याप्रमाणे आपण कसं राहायचं, आपण कसं वागायचं, आपली देहबोली कशी ठेवायची, संवाद कसे उच्चारायचे, अशा अनेक गोष्टींचं शिक्षण हे राजाभाऊंनी सीमाताईंना त्या काळात दिलेलं आहे. त्या दृष्टीने मला एक असं वाटतं की ते एक परिपूर्ण दिग्दर्शक होते. कारण ज्यावेळेस अनेक कलाकारांबद्दल मी राजाभाऊंबद्दल ऐकतो, त्यांच्याकडनं ऐकतो, त्यावेळेला एक असं जाणवतं की एक उत्तम दिग्दर्शक जो असतो ना, तो नेहमीच इन टोटॅलिटी विचार करतो. म्हणजे त्याच्यासमोर एक व्हिज्युअल डोक्यातलं पक्कं असतं. बहुतेक वेळेला अभिनय करणारा जो कलाकार असतो तो आपल्या भूमिकेचा किंवा परकाया प्रवेश म्हणता येईल किंवा लेखकाने जे लिहिलेलं आहे, दिग्दर्शकाने जे सांगितलेलं आहे तशा पद्धतीने ती भूमिका वठवण्याचा प्रयत्न करतो. फार तर सहकलाकाराची भूमिका कशी असेल याचा तो थोडासा अंदाज बांधू शकतो. सहकलाकार कोण आहे, त्याच्यासमोर मला कसं उभं राहायचं आहे वगैरे वगैरे. पण दिग्दर्शकाचं मात्र तसं नसतं. तो इन टोटॅलिटी विचार करतो, कारण ही इज द कॅप्टन ऑफ द शिप असं म्हणतात. एकदा एका कलाकाराला समजावून सांगताना त्यांनी सहज विचारलं की दिग्दर्शक म्हणजे मला असं वाटतं की ब्रह्मदेवासारखा असतो, कारण ही सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केलेली आहे. तशाच पद्धतीचं 2-2.5 तासाचं सृष्टी हे दिग्दर्शक तयार करतो आणि त्या सृष्टीमध्ये इतर लोकांनासुद्धा घेऊन जातो. लोकांना असं वाटतं की अरे ही तर आपलीच सृष्टी आहे आणि आपल्याजवळ काहीतरी घडतं आहे. म्हणजे प्रचंड प्रमाणातलं डेडिकेशन किंवा एक त्याग, समर्पण अशा सगळ्याच भावना आपल्या राजाभाऊंमध्ये होत्या. सहकलाकाराविषयी ते खूप संवेदनशील होते. रमेश देव यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळेस एक त्यांचे सिनेमे बघून हिंदी चित्रपटामधले मद्रासचे एक दिग्दर्शक होते, ते प्रभावित झाले आणि त्यांनी त्यांचं मद्रासचं चित्रपट करण्यासाठी राजाभाऊंना बोलावलं. त्यासाठी कलाकार हवे होते आणि रमेश देव यांचं नाव राजाभाऊंनी सुचवलं. तर त्यावेळेला तिथे बोलणी झाल्यानंतर रमेश देवांना ज्यावेळेस मुंबईहून मद्रासला जायचं होतं त्यावेळेला त्यांनी एक टेलिग्राम केला. त्यावेळेस तार पाठवण्याची पद्धत होती, कारण ती फार लवकर पोचत होती आणि त्या तारेमध्ये त्यांनी असं सांगितलं की स्टार्ट इमिजिएटली अँड कम बाय फर्स्ट क्लास ओनली. तर राजाभाऊ म्हणजे रमेश देव त्या आज्ञेप्रमाणे तिथे चेन्नईला जायला रवाना झाले. त्यांनी आधी तर थर्ड क्लासचं तिकीट काढलं होतं. गुंतकलपर्यंत त्यांनी थर्ड क्लासपर्यंत प्रवास केला आणि गुंतकलहून मात्र त्यांनी फर्स्ट क्लासमध्ये बसून चेन्नईपर्यंतचा म्हणजे आता मद्रासपर्यंतचा प्रवास केला. आणि त्यांनी हे कारण विचारलं की तुम्ही टेलिग्राम केलात त्याबद्दल आभार, पण हे असं म्हणण्याचं काय कारण होतं की तुम्ही फर्स्ट क्लासमधूनच या म्हणून. तर त्यांनी सांगितलं की तू महाराष्ट्रातला एक उत्तम कलाकार आहेस आणि चेन्नईमध्ये जातो आहेस, हे तुझं हिंदीतलं पहिलं पिक्चर आहे. जर त्यांच्या प्रोडक्शन असिस्टंटमध्ये किंवा प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये जर कोणी बघितलं असतं की तू थर्ड क्लासने येतो आहेस, तर कदाचित पुढे येणाऱ्या अनेक कामांसाठी तुला थर्ड क्लासचं मानधन त्यांनी दिलं असतं. त्यांनी फर्स्ट क्लासला विचारच केला नसता. त्यामुळे मराठी किंवा सहकलाकाराविषयी आपली भावना कशी असावी याचं पण उत्तम उदाहरण राजाभाऊंच्या मते खूप चांगलं होतं. त्यांचं मला वाटतं आणखीन एक सिनेमा होता, त्याचं नाव आत्ता एकदम लक्षात येत नाही आहे माझ्या, पण तो सीन बघताना मला वाटतं सुमती गुप्ते त्यांच्याबरोबर होत्या आणि एक विनोदी प्रसंग होता. म्हणजे म्हणजे चहाचा कप ते सुमतीताईंना देत आहेत आणि अवघ्या 2-2.5 मिनटाचाच तो सीन आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तो सीन इतका कमालीचा केलेला आहे की तो थोडासा हलक्या फुलक्या विनोदांनी पूर्णपणे भरलेला आहे. म्हणजे विनोद कसा असावा किंवा कसा नसावा, म्हणजे आजकाल जे आपण त्याचं वाभाडे बघतो आहे तर तसा प्रकार काही नव्हता. पण शुद्ध तुपातला एक साजूक असा पद्धतीचा विनोद कसा निर्माण होऊ शकतो प्रसंगाप्रसंगामधून, हे राजाभाऊंनी उत्तम पद्धतीने दाखवलेलं आहे.
हे सगळं करत असताना राजाभाऊंचं आपला थिएटरमध्ये किंवा नाटकावरचं प्रेम जराही कमी झालं नाही. त्यांनी त्यांचा अभिनय चालूच ठेवला होता. म्हणजे मागच्या अनेक व्हिडिओजमध्ये आपण त्याचा उल्लेख केलेला आहे की राजाभाऊ हे कसे नाटक कंपनीमध्ये काम करत होते आणि आपल्या सहकलाकाराची किती काळजी घेत होते. जर त्यांना अशी शंका आली की नाटक चालत नाही आहे किंवा बुकिंग होत नाही आहे तर ते त्यांचा पैसे तर देतच होते, पण त्यांच्या खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था हे स्वतः जातीनं बघत होते. अतिशय दिलदार, खऱ्या अर्थाने राजा माणूस म्हणता येईल असं ते एक हे होते राजा परांजपे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट राजाभाऊंबद्दल खूप सांगावीशी वाटते, जी अनेक कलाकारांनी सांगितलेली आहे. ते म्हणजे ते सगळ्यांचे गुरु होते आणि गुरुला सगळ्यात महत्त्वाची असणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे त्या गुरुने कायम विद्यार्थी असणं. कारण ते कायम विद्यार्थी होते, विद्यार्थी म्हणून वावरायचे आणि सतत काहीतरी शिकण्याची त्यांची वृत्ती होती. म्हणजे जसं भालजी पेंढारकरांकडे ते ज्यावेळेस असायचे तर त्यावेळेला त्यांना उत्सुकता असायची की हे म्युझिक डिपार्टमेंट म्हणजे कसं होतं, किंवा कपडेपट ज्याला म्हणतो किंवा ज्याला आपण कॉस्ट्यूम डिझायनिंग वगैरे म्हणतो तर ते कसं केलं जातं, दिग्दर्शनामध्ये आणखीन काय करण्यात येतं, किंवा आणखीन जे चित्रपटाच्या संदर्भातले जे वेगळे विभाग असतात त्या विभागामध्ये कसं काम चालतं, विशेषतः संकलन किंवा लेखन, या अशा अनेक गोष्टी राजाभाऊ शिकलेले असल्यामुळे त्यांना दिग्दर्शनात आणि निर्मितीमध्ये त्यांना त्याचा उपयोग झाला. सुधीर फडके, गदिमा यांच्याबरोबर राजाभाऊंनी गजराज नावाची एक निर्मिती संस्था आपली सुरू केली होती. हा माझा मार्ग एकला हा बाबूजींनी निर्मित केलेला चित्रपट आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. या तिघांनी मिळून इतकं अफलातून काम केलेलं आहे आणि नेहमी असं वाटतं ना की ज्यावेळेस ते थिएटरमध्ये काम करायचे किंवा अभिनय करायचे त्यावेळेला नानासाहेब फाटक किंवा गणपतराव जोशी यांच्याशी तुलना किंवा यांच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा मान त्यांना कदाचित मिळत असेल, किंवा जे त्यावेळेस सिनेमांचं दिग्दर्शन चाललेलं असायचं त्यावेळेला मात्र ते व्ही शांताराम किंवा मास्टर विनायक यांच्या तोडीचं दिग्दर्शन करत असत असं बहुतेक कलाकारांचं म्हणणं आहे. म्हणजे अतिशय बहुआयामी आणि बहुगुणी अशा प्रकारचं हे त्यांचं व्यक्तिमत्व होतं. एका सहकलाकाराने म्हणजे आता मराठीतले खूप बुजुर्ग कलाकार काही वर्षांपूर्वी वारले तर त्यांच्याशी चर्चा करताना एकदा सहज असा विषय निघाला होता की दैवी देणगी आणि ट्रेनिंगचं किती महत्त्व आहे वगैरे या सगळ्या गोष्टी. तर त्यांनी त्या कलाकारांनी हे सांगितलं की खरं तर आपण आजूबाजूला बघून बघून खूप शिकतो आणि तो काळ असा होता ना की जिथे लोक कुठलाही अहंकार न ठेवता किंवा कुठलाही मनामध्ये दुजाभाव न ठेवता एकमेकांना सहाय्य करायचे, सहकार्य करायचे आणि शिकवायचे. ते खूप घडवायचे, प्रसंगी रागवायचे, ओरडायचे आणि ती इंटेन्सिटी येण्यासाठी प्रयत्न करायचे. जसं राजाभाऊंच्याच बाबतीमध्ये एक असं झालं होतं की एका दारूच्या आहारी गेलेला नायक रमेश देव यांना साकारायचा होता. दिग्दर्शन परांजपे यांचं होतं आणि समूह तो इतका खालच्या पातळीला जातो तो नायक जो आहे आणि दारू पिण्यासाठी तो काहीही करायला तयार होतो. तर आपल्या दूध पिणाऱ्या बाळाला तो उचलतो आणि तिकडे खाली टाकण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीचा तो सीन होता. तर तो सीन इतकं खरं तर हृदयद्रावक म्हणायला पाहिजे की जो असं उघड्या डोळ्यांनी बघणं हे खूप कठीण आहे आणि रमेश सरांना तर तो प्रत्यक्ष साकारायचा होता. तर त्यांनी सांगितलं की तू एक काम कर, तू कंस किती निर्घृण किंवा किती पद्धतीने तो पाषाण हृदय असेल याचा विचार कर की आपल्या बहिणीच्या मुलांना त्याने मारलेलं आहे. तर ती विकृती, ती कंस असल्याची भावना तुझ्या मनामध्ये जोपर्यंत तू येत नाही तोपर्यंत तो सीन तू चांगला करू शकणार नाहीस. आणि देवसरांनी त्या सीनचं अक्षरशः सोनं केलं. म्हणजे वास्तववादाशी सुद्धा जवळीक कशी साधायची याचं खूप त्यांना एक हे होतं. तर असं ते गुरु शिकवायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निसर्गदत्त देणगी. राजाभाऊंच्या बाबतीमध्ये एक आणखीन प्लस पॉईंट असा होता की ते खूप दत्तभक्त होते. म्हणजे दत्तावरची भक्ती त्यांची इतकी निस्सीम होती की शूटिंगहून ते रात्री उशिरा आले किंवा नाटकाच्या प्रयोगावरून त्यांना कितीही वेळ झाला तरीसुद्धा झोपण्यापूर्वी ते दत्तगुरूंचं ध्यान लावायचे आणि ते ध्यान लावून मग ते झोपायचे. मला असं वाटतं की दत्तगुरूंची इच्छा असावी की मराठी चित्रपटसृष्टीमध्ये इतकं त्यांनी मोलाचं काम केलेलं आहे आणि तो आशीर्वाद त्यांना मिळालेला होता. त्याचबरोबर ते माणूस म्हणूनही इतके उत्तम होते की कदाचित त्या गुरूंचीच पुण्याई असेल कदाचित की या एका व्यक्तीकडनं अनेकांचं कल्याण व्हावं, अनेकांचं एक मार्ग जो चित्रपटसृष्टीतला आहे तो सुकर व्हावा, त्यांना काहीतरी शिकायला मिळावं, कदाचित ही इच्छा असावी.
राजाभाऊ परांजपे आज मृत्यूनंतरसुद्धा 40 वर्ष उलटून गेलेली आहेत, पण मला असं वाटतं की त्यांच्या कलाकृती ह्या अजूनही अजरामर आहेत. लाखाची गोष्ट आहे, पेडगावचे शहाणे आहेत, पाठलाग आहे. पाठलाग सिनेमावरती तर मला वाटतं हिंदी सिनेमा केलेला आहे, मेरा साया या चित्रपटातलं. म्हणजे लता दीदींचं जे अजरामर गाणं आहे, तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया ते साथ होगा, हे किती अलौकिक आणि उत्तम काम केलेलं आहे. म्हणजे हा गोड चित्रपट आहे, पण भुताटकी नाही आहे. हा रहस्यप्रधान चित्रपट आहे, पण इथे खून किंवा तसा प्रकार नाही आहे. आणि एक वेगळाच बाज या चित्रपटाने केलेला आहे. सुवासिनीसारखा चित्रपट आहे किंवा त्याच्यामध्ये सुद्धा वेगळ्या काही गोष्टी राजाभाऊंनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडक्यात म्हणजे चित्रपट हा एक मोठा कॅनव्हास आहे आणि तुम्हाला जे जे समाजाला सांगायचं आहे, समाजापुढे मांडायचं आहे, ते सगळं साकारण्यासाठी जर कल्पकतेची जोड असेल तर त्याला तुम्ही खूप छान काहीतरी करू शकता. हे राजाभाऊंनी सिद्ध केलेलं आहे. VIP टॉकीजचा हाच आपला एक उद्देश आहे की ही जी मंडळी आहेत, ज्यांनी कुठलंही तंत्र जास्त विकसित झालेलं नसतानासुद्धा केवळ काहीतरी चांगलं देण्याचा मंत्र जोपासला आणि त्याच्यामुळे त्यांच्या हातनं खूप अजरामर कलाकृती घडल्या आणि ते नवीन पिढीला दाखवणं हे खूप गरजेचं आहे. मला आनंद वाटतो की आज त्यांचे सिनेमे बघता बघता मी लहानाचे मोठे झालेलो आहोत. ऊन पाऊस किंवा लाखाची गोष्ट यासारखे सिनेमे बघताना, त्यातले सीन्स बघताना ना अजूनही हरखून जायला होतं. खूप छान वाटतं. भूतकाळातल्या त्या आठवणी असं वाटतं की त्यांनी कशा केल्या असतील किंवा ते कसं साकारलं असेल. नवीन पिढीने आवर्जून हे सिनेमे बघावेत, त्यांची पारायणं करावी. म्हणजे ज्याला उत्तम चित्र काय असतं किंवा उत्तम चित्रपट कसा असतो, मग तो सगळ्याच अर्थाने असेल कदाचित. मग तो कथा, पटकथा, संवाद, निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय या सगळ्याच बाजांनी एक परिपूर्ण चित्रपट कसा असतो, त्याशिवाय एक मेसेज किंवा एक समाजाला काहीतरी सांगायचं जे आहे, प्रबोधन करायचं आहे, ते आपण कसं करू शकतो, या सगळ्याच गोष्टींनी आपण ते सिनेमे बघायला पाहिजेत, नवीन पिढीलासुद्धा दाखवायला पाहिजेत. आणि म्हणूनच VIP टॉकीजचा हा अट्टहास आहे की त्यांनी आपण अशा लोकांचा गौरव करतो की ज्यांनी इतकं सुंदर काम करून ठेवलेलं आहे. राजाभाऊंच्या कलाकृती ह्या अजूनही आपल्यामध्ये आहेत. खरंच ते आपल्याशी संवाद साधतात असं आपल्याला भास होतो. म्हणजे बायको माहेरी जाते किंवा बायकोचा भाऊ यासारख्या तुम्ही भूमिका आवर्जून बघा. राजाभाऊंनी किती कमाल केलेली आहे. असाच राजाभाऊंचा प्रवास अनेक वर्ष चाललेला आहे. जवळपास 40 वर्ष त्यांचं करिअरचा स्पॅन आपल्याला म्हणता येईल. नंतर शेवटच्या काळामध्ये चित्रपटसृष्टीमध्ये बरेच बदल झाले आणि सिनेमांचं काम तसं प्रत्यक्ष त्यांनी जरी थांबवलेलं होतं शेवटच्या काळामध्ये, तरीसुद्धा मला असं वाटतं की त्यांनी जे आधीच करून ठेवलेलं आहे ना, तर ते भरपूर म्हणजे अप्रतिम आहे. त्याला कुठलीही तोड नाही. मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल त्यावेळेला राजा परांजपे हे नाव प्रामुख्याने घेण्याशिवाय तो इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. पुन्हा नवीन कलाकारासह नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.